तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याची कारभारीण ह्या व्हिडिओमध्ये. तुम्ही म्हणताल की आजचा व्हिडिओ इथं कुठं शूट केलाय, तर आज ताजं ताजं दूध काढलंय. काल आमची गाय व्याली होती आणि तिला एक छोटंसं छान असं बाळ झालंय आणि तो म्हणजे पहिल्या दिवसाचा चिक जी तुम्हाला पिवळसर दिसते. ह्याला खूप म्हणजे खूप मागणी असते शहरामध्ये आणि जवळपास आता आम्ही कसं आम्हाला घरचं असते, आम्ही ह्याच्या वड्या बनवतो आणि एवढ्या खरपूस बनवून पण ठेवतो, बऱ्याच दिवसापर्यंत खातो पण. आणि कच्चं दूध म्हणजे हाडांसाठी कॅल्शियम आणि प्रोटीन आपल्याला ह्यातून भेटत असतं. हाडांसाठी एकदम भारी असतं. प्रतिकार शक्ती वाढवतं. शहरामध्ये सांगतात बघा किंवा म्हणजे मागणी करतात गावाकडून ह्या दुधाची, पण शहरात लवकर उपलब्ध भेटत नाही किंवा शहरामध्ये खूप महाग असतं. जवळ-जवळ ₹400-500, ₹250 म्हणजे 250 पासून ₹500 लिटर इतकं महाग भेटतं. आम्हाला ते घरगुती भेटलंय. तर स्टॉप कर 1 मिनिटं. ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन आपल्याला हे भेटत असतं. प्रतिकारशक्ती वाढवण्याचं हे दूध काम करतं आणि ह्याच्यामध्ये ए आणि डी हे जीवनसत्व आढळून येतं. एक नंबर लागतात खायला चविष्ट. तर मी आता त्याच्या वड्या बनवणार आहे एकदम खुसखुशीत. तुमच्या इथं ह्याला काय म्हणतात? आमच्या इकडे तर 2-4 दिवस 2-4 दिवसच निघतं फक्त. लईत लई 3 दिवस हा चिक निघतो. तर आमच्या इकडे ह्याला चिकाच्या वड्या असं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट करून. आणि बघा अजून एकदा खरंच इतकं भारी आणि मी एकदम वड्या बनवून ठेवणार आहे कारण जास्त दिवस पण खाता येतील. तर मी कच्च्या दुधापासून वड्या बनवायला लागलीये. तर त्यासाठी मी 2 कुकरचे डब्बे घेतलेत आणि तेल घेतले. तेल त्या कुकरच्या डब्यांना लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हे चिक ओतून देणार आहे आणि जे कुकरला आहे ते आपल्याला कुकरला लावायचं आहे. तर हे दूध काय होतं कवळं असल्यामुळं आणि एकदम घट्ट असतं, त्याच्यामुळे ते काय होतं चिटकून बसतं. त्यासाठी मी थोडंसं त्याला तेल लावत आहे आतल्या साईडनं, म्हणजे ते चिटकणार नाही, अलगद निघल दोन्ही डब्यांना. हे खूप महाग असतं, सहजासहजी भेटत नाही बरं का कोणाला, पण शेतकऱ्यांच्या घरी असतं हे. इतकं छान आहे आणि 2च डब्यांमध्ये मी फक्त ते लावणार आहे. तर कुकरमध्ये लावणार आहे मी. कुकरमध्ये थोडंसं खालीच्या साईडला पाणी टाकून घेऊन पण नाही. आता काय करतात काही जण ह्याच्यामध्ये साखर टाकतात, ह्याच्यामध्ये विलायची टाकतात, पण मी असं नाही करणार. तर ह्याच्या मला एकदम अशा खुरपूस अशा वड्या करायच्या आहेत. डायरेक्ट अशा चिकाच्या चौकोनी वड्या नाहीत बनवायच्या. तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसेल कसं बनवते मी. तर हे उकडून घेते आता मी. फक्त आणि फक्त कच्चं दूध लावलंय, त्याच्यामध्ये साखर विलायची काहीही घातलेलं नाही. झाकण लावून आपण ह्याला एकदम स्लो मध्ये शिजवून घेणार आहोत. तर आपण हे ठेवताना गॅसवर न ठेवता तर शिगडीवर ठेवणार आहे की जेणेकरून ते एकदम भारी शिजेल आणि एकदम दमाने शिजेल. तर पुढे बघूया आपण त्याच्या वड्या कशा होतात. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर शिवानीला दम सुद्धा निघला नाही. शिवानीने तोपर्यंत खिसायला चालू केलं. तिला मजा वाटते, पण हात कापून घेतला तर किती अवघड होईल. बघा आपला पूर्ण खिस करून तयार आहे. तर आता आपल्याला वड्या बनवायच्या आहेत. पण हे काय होतं, हे आपण जर पाक करून जर त्याच्यामध्ये हे टाकलं तर त्या पाकाला पकडत नाहीत. त्यामुळे आपण अगोदर भाजून घेणार आहोत. तर आपल्याला कमी गॅसवर थोडंसं हे भाजून घ्यायचं आहे. जास्त पण लाल करायचं नाही, करपू द्यायचं नाहीये. नंतर आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची आहे. ह्यामध्ये पाक टाकत नाही मी, पाकामध्ये हे टाकत नाही, डायरेक्ट साखर टाकत आहे. अर्धा किलो साखर मी टाकत आहे. ह्यामध्ये जेवढा आपला खिस असेल तेवढी साखर टाकायची आहे. जोपर्यंत ह्यातली साखर चिकट चिकट होत नाही, म्हणजे आपण पाक आल्यावरती कसं होतं
तसं तोपर्यंत ह्याला आपल्याला हलवत राहायचं आहे. आपण जर अगोदर पाक करून जर टाकला असतं त्याच्यामध्ये हे, तर ह्याने पाक पकडला नसता किंवा आपल्या वड्या तयार झाल्या नसत्या. ह्या प्रकारे तुम्हाला गॅस पण फुल ठेवायचा नाही, कमी गॅसवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पूर्ण आपला पाक झाला आहे, जसं आपण लाडूला वगैरे पाक करतो का त्याप्रमाणे. आणि आता ह्याची चक्की पण पडणार आहे. तर आपण हे काय करू, एका ताटामध्ये तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण ह्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण ते वाटण टाकून घेणार आहे. तर यामध्ये आपण आपण जे भाजलं आहे, जे वड्या आहेत ते ह्यामध्ये बनवून घेणार आहोत. ही घे मग फुलपात्र घे, फुलपात्र घे, फुलपात्र. आणि फुलपत्राला तेल लावून मी थोडंसं त्याला थापून घेत आहे, कारण जेणेकरून एकदम छान अशा वड्या पडतील. तर नाही थापलं तरी व्यवस्थित येणार नाही. तर बघा, आपण थोडंसं म्हणजे थोडंसंच गार होऊन दिलेलं आहे. आपल्या वड्यात म्हणजे वडे झाल्या आहेत बघा. हे आपण कट पण करू शकतो, पण शक्यतो मी ह्या कट नाही करत, डायरेक्ट हाताने तुकडं करत असते. कारण काय होतं, हे आपण खिसलेलं असतं ना, त्याच्यामुळे बरोबर तुकडा होत नाही, पण खायला इतक्या छान लागतात बघा. तर बघा, आपण म्हणजे वड्या बनवून तयार आहेत आणि वड्या पण मी काढून घेतलेल्या आहेत. एवढ्या खरपूस आणि छान लागतात ह्या खायला. ह्या जवळपास एक डब्बा भरून होतील आणि भरपूर दिवस आपल्याला खाता पण येतात. ह्या प्रकारे वड्या करा, तुम्हाला पण नक्की आवडतील. आणि 3 भरण्या पॅक करून ठेवल्या आहेत आणि वाटून तरी पण अजून एवढं शिल्लक आहे.